नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ओबीसींचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री अजितदादांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री धनंजय मुंडे सध्या काय करतायत हा मराठवाड्यात चवीने चर्चेला जाणारा विषय आहे की धनंजय मुंडे सध्या काय करतायत. धनंजय मुंडे रिकामे आहेत. धनंजय मुंडे केव्हा मंत्री होणार, धनंजय मुंडेंना अच्छे दिन केव्हा येणार, त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सहकारी यांच्या तोंडी हा नेहमी चर्चेला जाणारा विषय आहे. अशामध्ये प्रफुल्ल पटेल म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे एक ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत धनंजय मुंडेबद्दल आशावाद व्यक्त केला आहे. प्रफुल्ल पटेल म्हणाले की धनंजय मुंडे मग पुन्हा मंत्री होऊ शकतात. वर्ष झालं त्यांच्या विरोधात एकही पुरावा आमच्याकडे आलेला नाही. गरज होती तेव्हा त्यामुळे आम्ही त्यांना काढलं. पण आता नाव क्लिअर होईल त्यांचं, तेव्हा त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं जाईल असं प्रफुल्ल पटेल म्हणतात. तो दिवस केव्हा येणार? धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात केव्हा येणार? म्हणजे जर तर त्या सर्व गोष्टी सुरू आहेत की नाव क्लिअर झालं तर नाव क्लिअर केव्हा होणार, काय होणार? कारण ते ज्या प्रकरणात त्यांना गोवण्यात आलं आहे ते फार नाजूक प्रकरण आहे. मराठवाड्यातलं संतोष देशमुख सरपंच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सूत्रधार म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते त्या हत्या प्रकरणातले मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड यांच्याशी असलेलं नातं धनंजय मुंडेंना भोवलं आहे. त्यामुळे धनंजय मुंडे एकदम बॅकफुटवर गेले आहेत. आता निवडणुकीनंतर तर सध्या महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत. निवडणुकानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळी मुंडेंचा विचार केला जाईल असं बोललं जात आहे. पण ही हत्या प्रकरणातली जी केस आहे वाल्मिक कराड, तिचा निकाल काय लागतो त्याच्यावर मुंडेंचं समोरचं भविष्य अवलंबून आहे असं दिसतं ऐकून. आता अलीकडे एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे की धनंजय मुंडे भाजपात जाणार का. चर्चांना जोर आहे. त्याची 2-4 गोष्टी आहेत त्यामुळे या चर्चेला जरा म्हणजे पेट्रोल मिळालं आहे. मध्यंतरी धनंजय मुंडे दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटले. त्यामुळे धनंजय मुंडे काही वेगळा विचार करतायत का, काही वेगळे पर्याय तपासून पाहतायत का? ठीक आहे, राष्ट्रवादी नाही तर भाजप, धनंजय मुंडे कमळ हाती घेणार का? ही चर्चा यासाठी सुद्धा आहे की अजितदादांच्या अनेक कार्यक्रमांना धनंजय मुंडेंनी दांडी मारली आहे. दादांच्या अनेक कार्यक्रमांना मुंडे दिसत नाहीत. त्यामुळे दादांचं आणि धनंजय मुंडे यांच्यातलं अंतर वाढलं आहे का? पक्षाच्या कार्यक्रमापासून ते दूर का राहत आहेत ही सुद्धा चर्चा आहे. आता नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गड इथं आले होते. त्यावेळी मुंडे तिथे गेले होते. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
धनंजय मुंडे यांचा उल्लेख माझे मित्र असा म्हणून केला होता. माझे मित्र धनंजय मुंडे. आता फडणवीसांनी मुंडेंना मित्र म्हटल्यामुळे हे वेगळी चर्चा सुरू झाली आहे की धनंजय मुंडे भाजपजवळ चालले आहेत का, भाजप आणि मुंडे यांच्यातलं अंतर कमी झालं आहे का. पण तसं करायचं असेल मुंडेंना तर मुंडेंना आमदारकी राजीनामा द्यावा लागेल, पोटनिवडणूक लढवावं लागेल, निवडून यावं लागेल, तरच त्यांना भाजपात काहीतरी मिळू शकते. पण मुंडे पोटनिवडणुकीचा धोका पत्करतील का, कारण मराठवाडा अतिशय सेन्सिटिव्ह आहे. थोडक्यात मुंडे योग्य टायमिंगची वाट पाहत आहेत. आपली वेळ केव्हा येणार याचीच धनंजय मुंडेंना प्रतीक्षा करावी लागेल, कारण दुसरा उपाय नाही. थांबणं हेच त्यांच्यासाठी एकमेव उत्तर आहे. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा.